पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे। दरम्यान यात हॉटेल मालकाच्या सावधगिरीमुळे बुलढाण्यातील 5 पर्यटकांचा जीव वाचलाय। काल काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला। या दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झालाय, तर प्रसंगावधानतेमुळे काही लोकांचा जीव वाचलाय। यात सध्या बुलढाणा जिल्ह्यातील 5 जण पहलगाममध्ये अडकलेत। काल पहलगाममध्ये फायरिंग झाली तेव्हा 5 जण येथील हॉटेलमध्येच होते। बुलढाण्यातील हे 5 जण हॉटेल बाहेर पडणार होते तेव्हाच हॉटेल मालकाने त्यांना थांबवले। त्यांना सांगितले की फायरिंग सुरू झाली आहे, बाहेर फिरायला पडू नका। बुलढाण्यातील 5 जण 18 तारखेला फिरायला जम्मू काश्मीरमध्ये गेले होते। यामध्ये 3 पुरुष व 2 महिला आहेत। आम्ही दिनांक 18 एप्रिलला काश्मीर टूरसाठी इथे श्रीनगरला पोहोचलो होतो। 18ला 3 दिवसाचा आमचा सोनमार्ग, गुलमार्ग व श्रीनगरचा टूर संपवून परवा रात्री आम्ही पहलगामला आलो। काल दुपारी जेव्हा आम्ही इथून फिरण्यासाठी बाहेर निघण्याची तयारीत होतो तेव्हाच आम्हाला हॉटेलच्या मालक व इथच्या कर्मचाऱ्यांनी कल्पना दिली की बाहेर फायरिंग सुरू आहे, त्याच्यामुळे इथून बाहेर पडू नका। त्यानंतर आम्ही टीव्हीवर व इतर ठिकाणी बातम्या बघितल्या, प्रकरणाची गंभीरता कळाली। त्याच्यामुळे आता इथे फिरण्याचा किंवा थांबण्याचा आमचा उत्साह मावळलेला आहे। आम्हाला त्वरित इथून बाहेर निघायचं आहे। तरी शासनाला विनंती आहे की आमची इथून बाहेर निघण्याची व्यवस्था करावी, ही विनंती। आम्ही स्थानिक वाहनाने श्रीनगरला पोहोचत आहोत। धन्यवाद।